नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पंतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरनिशी मुखी नाम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चरचरी ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकमित्यमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद्र प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन दिला नमो जगदखिल पालना मंगळ मणि निधाना सज्जन वन चंदना राजलिंगा नमो चित्त चकोर चंद्रा आत्मान भव नरेंद्रा श्रुती सार समुद्रा मन्मथा नमो स्वव भजन भाजना भवेव कुंभ भंजना विश्वद्धव भवना श्री गुरुराया मजरदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार तुरु मनोन विशेष सत्याधुरु विकावरी आता हृदय आपुले चौफाळुन्या भले वरी बैसव पाऊले श्री गुरुजी आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझी पोतडी ज्ञान पद्य जोडी थोरा माता ते श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सेवे लागे सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा आहो तुकया स्वामी देवा यावरीन करावा अभेर विठ्ठला पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरणीशी मुखी नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय आपल्याला या ठिकाणी जी सेवा समर्पित करायची अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी आपल्याला ह्या ठिकाणी सेवा समर्पित करायची आपणा सर्वांचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा सच्चिदानंद पांडुरंग दादा आदी करून सर्व संतांच्या चरणी आपल्याला सेवा समर्पित करायची त्याचप्रमाणे तुम्हा सर्व साधक मायबापांच्या चरणी आपल्याला सेवा समर्पित करायची आणि त्या सेवेकरता जो अभंग आपल्या ठिकाणी आपण उच्चारला जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण नवनवे अध्यात्मशास्त्राची इमारत आहे त्या इमारतीच्या कलस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा आणि
पंढरी क्षेत्राचं महत्व सांगणारा, वारीचं महत्व सांगणारा अभंग आपण सेवेकर त्या ठिकाणी उच्चारलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय महाराज सांगतात की जी पंढरीची जी वारी आहे ती आमच्या घरी आहे आणि ती वारी सोडून किंवा ते व्रत सोडून आम्ही दुसरं काही करत नाही. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. फक्त आणि फक्त पंढरीच्या वारीचंच व्रत आम्ही करतो आणि ते व्रत करत असताना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आम्ही वाचन करतो. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, किंवा त्या असणारे बीज जे काल्पनिक बीज आहे त्या असणाऱ्या बीज नामाचं आम्ही स्मरण करतो. आणि हे करत असताना व्रत जर आम्ही कोणतं करत असेल तर एकादशीचं आम्ही व्रत करतो. याच्यापेक्षा दुसरं आम्ही काही करत नाही, हा आमचा नियम आहे. असा अत्यंत महत्वाचा 3 चरणाचा अभंग आपण सेवेकरता उच्चारला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं असतं. तो म्हणजे असा की आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे सद्गुरू सच्चिदानंद परमपूज्य असणारे पांडुरंग दादा यांचा असणारा हा दिंडी सोहळा आहे. गेल्या 10 वर्षापासून संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा आणि संत पांडुरंग दादा यांचा हा असणारा दिंडी सोहळा या ठिकाणाहून सुरू झालेला आहे. चालू वर्षी सुद्धा मोठ्या आनंदाच्या प्रेमाच्या वातावरणामध्ये हा असणारा सोहळा या ठिकाणी आज आता प्रस्थान होत आहे. आणि त्या असणाऱ्या प्रस्थानचं कीर्तन या ठिकाणी मला माहीतच नाही. मी आपला आलो, आता मला टाळ घेऊन उभं राहू रामकृष्णाला सुरू झाले. पण हिरे भाऊ म्हटल्यावर तुम्हाला कीर्तन करायचं, आणखी कोणतरी हे मी म्हटलं तर मला कीर्तन करायचं. भाऊ म्हटलं नाही, म्हटले आता मला फेटा नाही काय नाही, म्हणजे जा आतमध्ये असेल पुढं तरी. आणि मग धावत पळत गेलो, ते फेटा बांधायला गेलो. फेटा नीट लवकर बांधताय ना, काय करावं. आमच्या दाजीची घाई मला फेटा बांधा, आता मलाच बांधायला त्यांना कुठून बांध ऐक नाही काय, पण इलाज नाही त्याला. ही दादांची इच्छा आहे. भाऊला मी म्हणलं, भाऊ हे काय? ते म्हणले माझं काय नाही, म्हणजे दादांची इच्छा आहे. आणि खरोखरच त्यांच्या सत्तेशिवाय, त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा खालत नाही. ठरवून कुठलीच गोष्ट होत त्यांच्या मनात जे आले ना तेच होणार आहे, दुसरं काहीच होणार नाही. आपण कितीही जरी ठरवलं आपल्याला हे करायचं ते करायचंय, परंतु जे महात्म्याने ठरवलंय ना तेच होणार आहे, दुसरं काहीच होणार नाही. म्हणून आपण कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारणच नाही. त्यांनी ठरवलंय हा दिंडी सोहळा कसा न्यायचा, कशा पद्धतीने त्याचं व्यापकाचं स्वरूप त्याला प्राप्त करू द्यायचं, काय करायचं, हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणून आपण फक्त काय करायचं, त्यांच्यावर भार घालायचा आहे. फक्त त्यांच्यावर भार घालून आपण चालायचंय. आणि त्यांच्यावर भार घालून आपण जर चाललो तर कुठल्याच प्रकारची काळजी करायचं कारण नाही. हे ओवी सांगून जाईल. आणि माझ्या भक्ता नाही एकही चिंता, तयाचे समुदत्व अतिमी सदा. फार सुंदर ओवी पहा. ते सांगतात माझ्या भक्ताला, माझ्या साधकाला कुठल्याही प्रकारे चिंता करायचं कारण नाही. का कारण नाही? सदोदित म्हणले मी त्याच्या मागाने पुढे राहून मी त्याचं रक्षण करतो, त्याचा सांभाळ करतो. आणि म्हणून एक अभंग आपण हरिपाठामध्ये दररोज म्हणतो पहा, सद्गुरु सारेखा असता पाठी राखा, सद्गुरु सारेखा असता पाठी राखा, सद्गुरु सारेखा असता पाठी राखा,
सारखा आस्था पाठी राखा. तर सद्गुरू सारखा जर भक्कम आपल्या पाठीशी उभा आहे तर आपल्याला काळजी करायचं बिलकुल कारण नाही. आणि इतरांचा काय वर्णन करण्याचा, इतरांचा लेखा किंवा इतरांचं काय करायचं काहीच गरज नाही. एकच फक्त सद्गुरू. साधकाला एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी सद्गुरूच देव यात नाही बा संशय. असा सत्शिष्याचा भाव तयार झाला पाहिजे. आणि एवढा भाव तयार झाल्यानंतर मग त्याला मात्र काळजी करायचं बिलकुल कारण नाही. आपल्याला अभंगाकडे यायचंय. जगद्गुरु तुकोबरांचा अभंग आपण शेळी करता उच्चारला आहे. महाराज या ठिकाणी एक कापडे आहे, कापड्याचे संबंध साधतात. कापड्या कोणाला म्हणतात? जो तीर्थयात्रा करतो त्याला कापड्या म्हणतात. जसं एखादा कीर्तन करत असला त्याला कीर्तनकार म्हणतात, प्रवचनकार करत असला त्याला प्रवचनकार म्हणतात, गायन करत असला त्याला गायनकार म्हणतात, त्याला अशा पद्धतीनं प्रत्येकाला उपमा आहे. एखादा जास्त भांडत असला त्याला काय म्हणतात? भांडखोर म्हणतात. म्हणजे जसं जसं त्याचं कार्य असत तसं त्याला ती उपमा प्राप्त होते पहा. आणि या ठिकाणी एक कापडे म्हणजे तीर्थ यात्रा करणारा त्याला कापड्या म्हणतात बघा. तीर्थ यात्रा करते कापड्याची होती तरी वैष्णव नवशीजा नामदेव महाराज म्हणतात पहा. म्हणजे तीर्थयात्रा करू त्याला एक कापड्या म्हणतात पहा. आणि असा असताना एक यात्रेकरू, तीर्थयात्रा करणारा यात्रेकरू जगद्गुरु तुकोबराची त्यांची भेट झाली आणि किंवा संतांची भेट झाली आणि ते तीर्थाचं वर्णन करायला लागले. आणि त्यावेळेस तीर्थाचं वर्णन करत असताना ते म्हणले, चला तीर्थयात्रेला जाऊ, आपण भारत दर्शन करू. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मला नाही यायचं म्हणले. मला त्याला काय यायचं नाही तुम्हाला? मला काय करायचंय म्हणले. कारण जगातल्या सगळ्या तीर्थातलं तीर्थ जर असेल तर पंढरपूर हे तीर्थ आहे आणि त्या तीर्थाची वारी माझ्या घरी आहे, म्हणून मला आता जाण्याची गरज नाही, मी पुढे जाणार नाही. त्यावेळेस तो यात्रेकरू म्हणतोय, कापड्या म्हणतोय, याचा अर्थ तुम्ही मग बाकीचे जे तीर्थ आहे त्याला तुम्ही कमी समजता का? म्हणजे अजिबात नाही कमी समजत म्हणले, पण पंढरपूर इतकं महत्व त्यांचं नाही. म्हणजे वाराणे सारखं तीर्थ, गये सारखं तीर्थ म्हणले, एवढे मोठाले तीर्थ तुम्ही म्हणता मी अनेक न करी तीर्थ व्रत. तेवढे बरोबर आहे म्हणले. का नाही करत म्हणले? कारण पंढरपूरचं महिमानच फार वेगळं आहे म्हणले. म्हणले कसं? म्हणले जर काशीला जर गेलो, वाराणसीला जर गेलो तर वाराणसी म्हणजे काशी असं क्षेत्र आहे की ते मोक्ष देण्याच्या बाबतीत उदार आहे, परंतु तिथं मात्र शरीर खर्ची घालावं लागतं पहा, मरावं लागतं तिथं. आणि तिथं मेल्यानंतरच मोक्ष येत असा मोक्ष नाही. आता मी नाही सांगत, माऊली ज्ञानोबराय सांगतात पहा. माऊली म्हणतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर तिये गावी पहा. म्हणजे मोक्ष देण्याच्या बाबतीत काशी क्षेत्र उदार आहे, पण तिथं मात्र मरावं लागतं. आणि जर मरण त्या ठिकाणी आलं तरच मोक्ष येत असा मोक्ष नाहीये पहा. आता एक जणांनी ठरवलं की आता आपल्याला काशीत जाऊनच मरायचं, कारण आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून तो त्या ठिकाणी गेला. 2 वर्षे राहिला, परंतु त्याला मरणच आहे ना. आणि ते इतकं धष्टपुष्ट सांगलं, त्याला वाटलं आता एवढ्यात तर काय आपल्याला मरण येत नाही. आणि म्हणून तो आला तर आपण 2-4 दिवस आपण आपल्या गावाकडे जाऊन येऊ परत. आणि म्हणून तो गावाकडे आले निघाला. ती नदी पार केली, ती भागीरथी नदी पार केली. नदी पार करून गाडीत बसला, लगेच त्याच ठिकाणी त्याला अटॅकचा झटका आला. गेला होता त्याच्या करतात, परंतु त्याचं भाग्य नव्हतं पहा. पण जर महाशिवरात्रीच्या दिवशी जर काशीमध्ये एखाद्या सद्भक्तानं ते जर ठेवला तर भगवान शंकर त्याच्या कानामध्ये तारक मंत्राचा उपदेश करतात. आणि ज्यावेळेस तारक मंत्राचा उपदेश करतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त होतो. आता तारक मंत्र म्हणजे कोणता मंत्र? जोच आपल्याला परंपरेनं खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत, तिकडं न जाता काही न करता तो तुमच्या माझ्या पर्यंत या हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सकानंद शांतमय बंडोबा किरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा पांडुरंग दादा या महात्म्याच्या मांद्याळेतून तुमच्यापर्यंत आला. मग आपण किती भाग्यवान आहे ते आपण आपल्या भाग्याचा विचार करायचा. आणि ज्यावेळेस तो त्या ठिकाणी देह ठेवतो आणि मग भगवान शंकर त्याच्या कानामध्ये उपदेश करतो. उपदेश करी विश्वनाथ कानी, उपदेश करी विश्वनाथ कानी, उपदेश करी विश्वनाथ कानी,
कसं झालं, तिथं मरावं लागतं तेव्हा मोक्ष आहे पहा. हा, तसं मोक्ष नाही. आता गयेचा विचार जर केला, गयेचा विचार जर केला तर गयेला जर गेलं तर त्या ठिकाणी आपलं जे पितृ ऋण असतं, पितृ ऋण असतं, त्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो. पण जीवनमुक्त मात्र तिथं काय होता येत नाही. हे गयेचं महत्व आहे. आणि आपल्याला तर मुक्त व्हायचंय, जीवनमुक्त व्हायचंय. हा हा, बघा एक सुंदर प्रमाण आहे पहा, आठवतं का बघा तुम्हाला, वाराणसी मरण मुक्ती, पितृ ऋण गयानासी, उदारा नाही पंढरीशी. असं एक सुंदर प्रमाणे पहा. म्हणजे वाराणसी मध्ये जर गेल्यानंतर तिथं मरण मुक्ती म्हणजे मेल्यानंतर मुक्ती. गयेला जर गेलं तर पितृ ऋणातून आपण मुक्त होतो, पण जीवन मुक्त मत काय होता येत नाही. पण पंढरी असं क्षेत्र आहे ते उदारा नाही पंढरीशी म्हटलेलं आहे. तिथं उदार नाही, तिथं रोग ठोक मोक्ष आहे पहा. इतकं पंढरी क्षेत्राचं महत्व आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू की इतकं पंढरी क्षेत्राचं महत्व, इतकं पंढरी क्षेत्राचं महत्व आहे की जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत, ऐका, जगामध्ये आपण, कारण आपण पंढरपूरला निघालोय म्हणून पंढरपूरचं थोडक्यात महत्व सांगतोय की जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत, जेवढी तीर्थ जगामध्ये, ते सगळे जे तीर्थ आहेत, ते सगळे तीर्थ जे आहेत ना, एखादा जर तिकडे तीर्थयात्रेला गेला ना, किंवा तीर्थयात्रा करून आला ना, आणि तो त्या तीर्थयात्रेकरूला म्हणतात की का रे बाबा तू इकडं आला मग पंढरपूरला का गेला नाही, कारण ते सगळ्या तीर्थाचं माहेर आहे म्हटले. हा, मग त्याला काहीतरी मनामध्ये तो विचार करतो पहा. आणि मग असं असताना जे जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत त्या सगळे तीर्थ फक्त पंढरीचे नाही नव्हे. आपण त्या ठिकाणी गेलो, नुसतं चंद्रभागेचं दर्शन जरी घेतलं, नुसतं डोळ्याने जरी बघितलं तरी सगळी तीर्थ घडल्याचं पुण्य भेटतंय पहा. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा. किंवा नाथरा एक प्रमाण देतात पहा, हे जगातले तीर्थ कोटी कोटी वेळा करायचे, कोटी कोटी वेळा करायचे, कोटी कोटी तीर्थ म्हणलेले एक एक वेळा. एवढे तीर्थ एवढ्या वेळेस, पण एक वेळेस जर चंद्रभागेचं दर्शन घेतलं तरी तेवढंच पुण्य भेटतं. एवढं पंढरी क्षेत्राचं महात्म्य आहे. आता एवढं पंढरी क्षेत्राचं महात्म्य आहे म्हणजे त्याच्यापेक्षा ते सांगतात की जगात जेवढे तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाचं माहेरच पंढरी आहे. अनंत तीर्थाचे माहेर, अनंत तीर्थाचे माहेर, अनंत तीर्थाचे माहेर, अनंत तीर्थाचे माहेर, अनंत रूपाचे सार, अनंत रूपाचे सार, अनंत रूपाचे सार, अनंत रूपाचे सार, सगळे जे तीर्थ त्या तीर्थाचं माहेर पंढरी आहे. नैनवे जे भगवान परमात्म्याने जे रूप घेतले, जे अवतार घेतले, किती घेतले? अनंत घेतले. अनंत अवतार घेशी भक्ताकाराने. किंवा काकड्यामध्ये आपण म्हणतो पहा, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. म्हणजे अवताराच्या राशी आहेत, असे अनंत अवतार आहेत, अनंत रूप आहेत. पण पंढरीला जे रूप आहे ते सांगतात अनंत रूपाचे हे सार म्हटलेले. अनंत अनंत अपर तो हा कट्टी कर ठेवून म्हटलेले. धन्य धन्य पंढर. म्हणजे इतकं त्या तीर्थाचं महत्व आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं, जेव्हा तुकोबाराय सांगतात की वाराणसी जे तीर्थ आहे त्या वाराणसी तीर्थाला आपण जर एक महिना जर चाललो, एक महिना जर चाललो, वाराणसी चालता
वाराणसीला 1 महिना जर आपण चाललो, 1 महिना चालल्यानंतर जेवढं पुण्य होतं तेवढं पुण्य गोदावरीला म्हणजे पैठणला 1 दिवस चालल्यानंतर भेटत. म्हणजे महिनाभर जेवढं पुण्य होतं तेवढं 1 दिवस पैठणला त्यानंतर भेटतं. आणि 1 दिवस जेवढं पुण्य होतं त्याची बरोबर जर 1 महिन्याचं पुण्य करते, म्हणून 1 महिन्याचं पुण्य 1 दिवसाचं पुण्य जेवढं होतं तेवढं पुण्य पंढरपूरला आपण निघालून 1 पाऊल जरी त्या दिशेने आपला पडला तर तेवढं पुण्य होतं. पंढरीशे पाऊल परी असा आयसा ठसा नामाचा. इतकं पंढरी क्षेत्राचं महत्व आहे पहा. आणि म्हणून इतकं पंढरी क्षेत्रात अशा पंढरी क्षेत्राला आपण चाललेलो आहोत पहा. म्हणून ते सांगतात की ते स्थळ बी असं आहे, उठा उठी अभिमान जाय असे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे. आता बघा आपण साधक मायबाप आहोत. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आता हे पंढरपूर हे लौकिकातलं पंढरपूर आहे तुम्हाला सांगतो, पण खरं पंढरपूर कोणतं? देव ही पंढरी, आत्मा हाच विठ्ठल म्हटलेले आहे पहा. एक सुंदर प्रमाण आहे. फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी, श्री गुरु भेटले हो त्याने धरिले करी, पश्चिमा चालविली आत्मा जे ते निर्धारे. बघा आपली परमार्थामध्ये वाटचाल पश्चिम दिशेने असावात का पूर्व दिशेने असावात? हा सुंदर उत्तर दिलं. पश्चिम दिशेने असावात. पश्चिम दिशेनंच का बरं? कारण पश्चिम दिशा ही मावळती दिशा आहे. पश्चिम दिशा कशी आहे? मावळती दिशा आहे. मग आपली वाटचाल मावळत्या दिशेने असावं, म्हणजे आपण शिल्लक राहायचं नाही. कसं शिल्लक राहायचं नाही? आपण देहरूपानं शिल्लक राहायचं नाही. मी देह का मी आत्मा? आत्मा आहे, पण देहरूपानं शिल्लकच राहायचं नाही. तैसा समरस झालो लवण मेळविता जळे काय त्या उरले निराळे, तैसा समरस झालो काय त्या उरले निराळे. म्हणजे आपण देहरूपानं शिल्लकच राहायचं नाही. मी देहरूप नसून मी आत्मरूप आहे आणि आत्मा हा देव आहे. महात्म्याने आपल्याला सांगितले आणि या स्थितीपर्यंत आपल्याला जायचंय. आणि महात्म्याने आपल्याला ती रीत सांगितली, ती स्थिती कशी प्राप्त होईल हे पण आपल्याला सांगितलंय. फक्त आपली वाटचाल मात्र त्या दिशेने असावी. आणि त्या दिशेने वाटचाल जर असली तर निश्चितपणे मी अभिमानानं सांगन की महात्मा आपल्या जीवनामध्ये भेटला ना आपलं सार्थक झालं म्हणायचं. नुसतंच गेलं नुसतंच आलं तर मग तो कोरा काय म्हणतात? झाडावरती मुंगळा घाली यार धरा पैसा यांच्या वाऱ्या. नुसतंच जायचं नुसतंच यायचं नाही. आपण भाग्यवान आहोत. एका थोर साधूच्या संगतीमध्ये थोर साधूच्या कृपा आशीर्वादानं आपण त्या दिशेने निघाला होता. म्हणून पंढरी क्षेत्र एवढंच असं क्षेत्र आहे. तुम्ही कोणत्या तीर्थाला जा तिथं बसने जावं लागतं, टूर असते, रेल्वेने जावं लागतं. पण पंढरी क्षेत्र असं आहे की पाय पाय जायचं आणि असं जायचं की संतांच्या संगतीत जावं लागतं पहा. कारण संतांच्या संगतीत गेल्यानंतर होतं काय माहिती? संतांची संगत प्राप्त झाली तर पैसता संताच्या संताच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला देव कळतो. काय कळतो? देव कळतो. म्हणून तो कुमार म्हणतात बैसता संताची संगती कळो आले कमलापती. आपण ज्यावेळेस संताच्या संगतीत जातो त्या टायमाला आपल्याला देव कळतो. म्हणजे मी नेमकं कोण आहे आणि देव नेमकं कोण हे आपल्याला कळतं. म्हणून या दिशेने ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस आपल्याला संताची संगत घडते पहा. जरी आज दादा निर्गुण स्वरूपात विलीन झाले असले परंतु सगुण स्वरूपामध्ये जे आपल्या बरोबर जे आहेत, जे समजा आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता विटेकर महाराज आहेत, आपले श्रीकांत भाऊ आहेत, सायकर भाऊ आहेत, संजू भाऊ आहेत. ही जी मंडळी आहे जी आज दादांचं किंवा महात्म्याचं कार्य करतात, त्यांच्याकडे जर बघितलं तर आपण त्यांना श्रीकांत भाऊ म्हणून बोलू शकतो, संजू भाऊ म्हणून बघू शकतो. परंतु त्यांच्याकडे पाहत असताना आपली जी नजर आहे ती नजर माणूस म्हणून पाहायचं नाही. माणूस म्हणून कधीच पाहायचं नाही. कारण भक्तीचा अंतिम सिद्धांत आहे
ऐका, भक्तीचा अंतिम सिद्धांत असा आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग माझा याची जागा. म्हणून आपल्या दृष्टीत परिवर्तन झालं पाहिजे खऱ्या अर्थानं. आणि माऊलीने दृष्टी सृष्टीवाद ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. बघा एक उदाहरण सांगतो, कारण मला वेळ कमी आहे. एकुलता एक जावाई, एकुलता एक जावाई, आणि जावाई सगळ्यात लाडका पाहुणा, आणि सगळ्यात सासू जावाई सगळ्यात लाडका पाहुणा. आणि असा एकुलता एक जावाई पहिल्याच वर्षी लग्न झालंय आणि दिवाळीच्या सणाला बोलवलंय. आणि त्यावेळेस दिवाळी सणाला बोललो, पार्टी गरिबीची होती, घर गरिबीचं होतं, साधं छपराचं घर. पूर्वी आता हे झाले पलंग वगैरे, पूर्वी बाजा असायच्या किंवा नंतर कॉट आली. आणि असाच एका जावायला दिवाळीला बोलवले आणि परिस्थिती गरिबीची, आणि जावाय आले, जावायचा सन्मान झालाय. आणि जावायला असा एक सुंदर असा शालू सासऱ्यानं आणलाय जावायला भेट देण्याकरता. आणि मग जो शालू आणला तोच शालू असा बसायला टाकला आणि त्याच्यावर जावाय आता बसलेत. आणि लहान लहान दोन मेवणे होते, लहान लहान सुरणी महाराज सारखे, भेले महाराज सारखे दोन मेवणे होते लहान लहान काय. आणि मग काय केलं, ते आपल्या लहानपणी 3री-4थी शाळेला, आणि ते मग अभ्यास करायला बसले त्या ठिकाणी. आता तिथं बसल्यानंतर बघा, पूर्वी टाक असायचे, दौत आणि टाक असायचे, त्या दौतीमध्ये शाई असायची, आणि त्याच्यामध्ये ते पुढून ते लिहायचे. आणि लिहिल्यानंतर असं ते अभ्यास करत होते. आणि हे जावई काय करायला गेलं कोणाला माहिती, त्याचाच धक्का लागला कोणाला, त्या शाईच्या दौतीला. आणि ती असणारी शाईची दौत, त्यातली शाई त्या सगळ्या पलंगावर सांडली. जेव्हा पलंगावर सांडली त्यावेळेस त्या शालूचा काय झाला, सगळा बेरंग झाला. आणि तेवढ्याच सासरेबा त्या ठिकाणी आले. ज्यावेळेस सासरेबा त्या ठिकाणी आले, सासरेबांनी बघितलं, आणि एकतर गरिबीची परिस्थिती, आणि एवढा सुंदर शालू आणलाय, आणि या पोराने हे काय केलं, याला अभ्यास करायला दुसरी जागा नव्हती का. इतके रागावले त्या पोराला मारणार, स्वतःचीच मुलं त्याला मारणार. पण तेवढ्या जावयाच्या लक्षात आलं, म्हणले सासरेबांचा आता पहारा जर चढला तर काय खरं नाही, कारण त्याला बीपीचा त्रास होता पहा. म्हणजे उगाच आपल्यालाच नाक तकलीफ होईल, आपल्यालाच कुटाणा होईल, म्हणून त्यांनी सांगितलं, मामा म्हणजे शाही त्यांच्याकडनं नाही सांडली, बरोबर म्हणल्याबरोबर लगेच त्यांचा पहारा उतरला. म्हणजे त्यांच्याकडनं झाली. म्हणजे मग त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडनं जर नाही सांडली, इथं हे सोडून दुसरं कोण नाही, यांच्याकडनं सांडली असं. लगेच बदलले. म्हणजे काय नाही बाबा, सांगू द्या, तुमच्यापेक्षा काय अपूर्व काय, आपण दुसरा आणू. बघा बदल किती झाला. ज्यावेळेस मुलांकडनं सांडली त्यावेळेस मुलाला मारायला धावले, आणि ज्यावेळेस जावयाकडनं सांडली हे कळलं त्यावेळेस काय झाले, म्हणजे आपण दुसरा आणू, काय हरकत नाही, सांगू द्या सांगलं तर. किती परिवर्तन झालं. याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. तसं ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टी सृष्टीवाद सांगण्यात पहा. कारण काय वेळ झालेल्या माणसाला काय दिसतं, सगळं पिवळं दिसतं. तसं आपल्याला दृष्टी बदलायची आहे, समाजाकडे पाहण्याची, साधकांकडे पाहण्याची दृष्टी बदलायची. आणि ती दृष्टी बदलण्याकरता आपल्याला पंढरपूरची वारी करायची, संतांचा संघ करायचा आहे पहा. आणि एकदा का दृष्टी बदलली, मग जग नो या अवघा जगावर. आणि तेच बाबा सांगायचे कारण, जे जे दृष्टी दिसे येते हरिरूप, पूजा ध्यान त्याची काही नाही पहा. फक्त एकच काम करायचं, आता एकच सांगत, माझा अधिकार बिलकुल नाही सांगण्याचा, बरं का हिरे भाऊ, बिलकुल अधिकार नाही सांगण्याचा. फक्त या ठिकाणी उभा आहे, बोलतोय कारण दादांनी या ठिकाणी उभं केलं, दादाच बोलत असतात पहा, बाबाच बोलत असतात पहा. मी मागच्या आठवड्यामध्ये आना नावाचं गाव आहे, आना नावाचं गाव पहा, आळे फाट्याकडं आना नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो होतो. आणि दुपारच्या पारी तो कार्यक्रम होता. असा कार्यक्रम संपला, आमचं जेवण वगैरे झाले, आणि ज्यांच्याकडे कार्यक्रम होता ते साधारण साहेबांच्या वयचे होते. आणि ते म्हणले, महाराज मी तुम्हाला एका साधूच्या दर्शनाकरता नेतो. ज्यावेळेस साधूच्या दर्शनाकरता नेतो असं ज्या टायमाला ते म्हणलं काहीच हरकत नाही, कारण साधूचं दर्शन हे कसं आहे, दुर्मिळ आहे. महाराज लोक कितीतरी तरी भेटतील, पावलं कधीच महाराज लोक भेटतील, कारण महाराजांच्या आता शाळा आहेत नाही. म्हणून म्हणलं ठीक आहे, म्हणलं आपण जाऊ, म्हणलं आपण दर्शनाला म्हणलं. आणि ज्यावेळेस दर्शनाला निघालो आम्ही, पण बघा भगवंत परीक्षा पाहत असतो बा. निघाल्यानंतर इतका पाऊस सुरू झाला, धोधो पाऊस, काहीच करता येईना आम्हाला. 1 तासभर पाऊस चालला. आणि त्या महाराजांच्या वस्तीवर जायचं होतं, बाबांच्या वस्तीवर जायचं होतं, तिथं असे ओढा आडवा होता, ओढा. इतका धोधो पाऊस झाला, इतकं पाणी आलं त्या ओढ्याला की तासभर पाणीच नाही ओसरलं, इतकं पाणी आलं.
नंतर म्हणले आता काय करायचं, नाही म्हणलं आज काही जरी झालं तरी मला त्याचं दर्शनच घ्यायचंय. मग आम्ही सगळं ते पाणी वगैरे वसरलं आणि त्याच्या दर्शनाला गेलो. अशा दर्शनाला गेलो, असा भला मोठा बंगला आणि दारामध्ये ते महात्मे बसलेले आहेत. पहा, महात्मा महात्मा पण कधीच दाखवत नाही, साधू साधू पण कधीच दाखवत नाही. पहा, माऊली म्हणतात देवांचे गुरु बृहस्पती एवढी जरी योग्यता प्राप्त झाली तरी साधू साधू पण दाखवत नाही. होळी सांगून जाईल, वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे, तरी वेडवे माझे दडे मैवे भेले. स्वतःचं महिमान वाढन, महत्व वाढन म्हणून ते स्वतःचं शान पण लपवतात. चातुर्य लपवी महत्व हरवी, विषय पण निर्व्याव गेले. जगात राहतात पण सामान्यासारखं राहतात. बघा, ज्यांच्या ज्यांच्या जीवनात दादा आले, बाबा आले, त्यांच्या जीवनाचा विचार जर केला, किती साधी राहणी, साधच ना सगळं व्यक्तिमत्व, सगळं साधं व्यक्तित्व, सगळं साधं. पहा, आणि असं असताना ते साधं व्यक्तिमत्व ज्यावेळी बघितलं आणि बघितल्यानंतर, माझ्याकडे फोटो आहे कोणाला बघायचा असला तर, ज्यावेळी बघितलं साधं व्यक्तिमत्व आणि त्यांनी मला बोलताना सुरुवातच अशी केली, तुम्हाला सांगतो. ज्यावेळी माझ्या अवताराकडे बघितलं, पांढऱ्या शुभ्र कपडे, कपाळाला गंध, पंचावीच्या गळ्यात, त्यांनी सलार हे सोंग तू कशाला करतोस म्हणते. सुरुवातच त्यांनी अशी केली, कशाला सोंग करतोस म्हणते. मी चपापलो, तुम्हाला सांगतो, खरंच चपापलो. पण एक साधू जे बोलत असतात, साधूनी शिव्या जरी दिल्या, साधूनी हाणलं, साधूनी काही जरी म्हणलं तरी ते फुलत असतात. पहा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. एखादा महात्मा आहे, आपल्याला बोललं एखादं, साधू जे बोलत असतात, कारण साधूच्या बोलण्यामध्ये जरी कटुता असली पण साधूच्या बोलण्यामध्ये साधकाचं हित असतं. पहा, आणि म्हणून साधूच्या बोलण्याचा कधीच राग मानायचा नसतो. आणि म्हणून ज्यावेळेस ते असे म्हटले त्यावेळेस थोडस मी शांत झालो आणि मग म्हटले, मला खरं सांग, तू मोठ्याचं लेकरू आहे. कारण त्यांना कळतं सगळं, तुम्हाला सांगतो, तू मोठ्याचं लेकरू आहे, खरं सांग म्हणले, तू साधना किती वेळेस करतो. मला मी गप बसलो, तुम्हाला सांगतो, काहीच बोलता येणार मला. म्हणले बोल म्हणले, गप नको बसू म्हणले. मी सांगितलं, मी अर्धा तास, पाऊण तास, फार तरी 1 तास, याच्यापेक्षा जास्त माझ्याकडनं होत नाही म्हणलं. हे काय म्हणले, वेळ वाढव म्हणले, पण साधना कर. आणि ज्यांनी मला नेलं होतं तिथं, त्यांना ते मला म्हणले, आता मी तुम्हाला सांगतो म्हणले, बाबा किती वेळ साधना करत असते. 91 वर्षाचं वय आहे, तुम्हाला सांगतो, 91 वर्षाचं वय, पेरलेच झालाय, पण साधना किती वेळ करत असते. 12-13 तास दररोज साधना करतात. तुम्हाला तोंडात बोट घातला अक्षर, तुम्हाला. आणि आपली चुकी, आपला कमीपणा हे आपल्या लक्षात आलं. म्हणून काहीच नका करू, ते सांगतात, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल पारद संत संगे करून प्रत्यक्ष पुन्हा वर्णिले. म्हणून एकच माऊली म्हणतात, अभ्यास रूपाचा ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. म्हणून मायबाप, तुम्हाला नम्र विनंती, हात जोडून नम्र विनंती, आपण आपला हा प्रवास करत असताना, आपली परमार्थिक साधना करत असताना एक काम करा, दररोज नित्य नेमानं ध्यानाचं वळण लावा, ध्यानाची सवय लावा. 1 दिवस 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं असं करत 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 आपला वेळ वाढत जाईल. आणि निश्चितपणे ज्यावेळेस आपण त्या स्थितीपर्यंत जाऊ त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होईल. तुम्हाला, आणि ज्या दिवशी आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होईल, साक्षात्कार होईल, त्या दिवशी आपला परमार्थाचं सार्थक झालं, फलद्रूप झालं, आपल्या जन्मात सार्थक झालं. तिचं जे दर्शन होतं, कोणाचं दर्शन होतं, आपलंच आपल्या ठिकाणी दर्शन होतं. गुरु ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. आत्मदर्शन म्हणजे आपल्याला आपल्या ठिकाणी झालेलं दर्शन, याला आत्मदर्शन म्हणतात. आणि हेच काम ह्या मंडळीने केलं. तर बसा, काही कारण नाही, पण 2-2 तास यायचे आमच्याकडं, ध्यान धारणा करून घ्यायचे. एवढंच आपण करायचंय, तर दुसरं काही करायचं नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की जगात अनेक तीर्थ आहेत, पण मी अनेक तीर्थ अजिबात करणार नाही म्हणले. कारण का करणार नाही, जगातलं सर्वातलं जे तीर्थ आहे, सगळ्या तीर्थाचं जे माहेर आहे, किंवा सगळी तीर्थ केल्यानंतर जे पुण्य पदरात पडत नाही, ते पुण्य त्या तीर्थाला गेल्यानंतर घडतं. आणि म्हणून मी त्याच तीर्थाची जी असणारी जी वारी आहे, पिढी जात म्हणजे आमच्या घरामध्ये आहे, तेच अभंगाचं पहिलं.
पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीसी मुखीना. तर पहा, वेळेअभावी मला इंटिमेशन आलंय आणि आपल्याला सर्वांना जायचं आहे, प्रवास करायचा आहे. हे प्रस्थानचं कीर्तन आहे, एक अर्ध्या पाऊण तास कीर्तन करायचं असतं. 3-4 वर्षापूर्वी मला वाटतं मीच या ठिकाणी बोललो होतो की प्रस्थानचं कीर्तन हे व्हायला पाहिजे. त्याच्या आधी काय होत नव्हतं सुरुवातीला 1-2 वर्ष, पण एक सहज या ठिकाणी बोललो दादांच्या कृपेने, आणि त्यापासून हे प्रस्थानचं कीर्तनाची परंपरा आपल्या ठिकाणी सुरू झाली. खरंच अनेक ठिकाणून दिंड्या निघतात, अनेक ठिकाणून दिंड्या निघतात, मोठमोठ्याला दिंड्या निघतात तुम्हाला सांगतो. परंतु दादाचं जे प्रस्थान होतं ते प्रस्थानसारखं प्रस्थान दुसरीकडे शक्यतो होत नाही पहा. आणि म्हणून आपण खरंच भाग्यवान आहोत. मी सुरुवातीलाच बोललो की ही थोर परंपरा तुम्हाला आम्हाला लाभलेली आहे, थोर महात्म्याच्या संगतीमध्ये आपण चाललेलो आहोत. तर जात असताना फक्त एकच करा, जे कारभारी मंडळी आहे, कार्यकर्ते मंडळी जे आहे, त्यांच्या सूचनेचं पालन करा आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे चलत राहा. रथ सोडू नका, भजनात चला. आणि मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर रोड क्रॉस करता असताना इकडे तिकडे पहा, कारण गेल्या वर्षी काही अनर्थ घडले दिंडीमध्ये, दरवर्षी घडतात. म्हणून काही अनर्थ आपल्या दिंडीमध्ये घडू नये म्हणून जे दिंडी चालक असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सूचना पाळा आणि आपण एक आईचे लेकर आहोत खऱ्या अर्थाने. त्या पद्धतीनं आपण आपला प्रवास करा, कारण आनंद आपल्याला भरपूर भेटणारे रस्त्याने. अनेक कीर्तनं होणार आहेत, अनेक प्रवचनं होणार आहेत, फुगड्या होणार आहेत, हरिपाठ होणार आहे, काकडा होणार आहे, सगळं काय आनंद आपल्याला मिळणार आहे. आणि ह्या